राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर जिल्ह्याअंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। पाहू शकता विविध पदांसाठीची आरोग्य अभियानांतर्गत ही भरती परीक्षा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। यानुसार पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथील सोलापूर जिल्ह्याअंतर्गत जिल्हास्तर तालुका स्तर त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय स्तर ग्रामीण रुग्णालय स्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबवण्यात येत असलेल्या विविध योजनेतील 7 संवर्गातील एकूण रिक्त असलेल्या 21 रिक्त पदांची पदभरती जाहिरात पदभरती प्रक्रिया ही राबवण्यात येत असून सदरील पदे ही कंत्राटी स्वरूपाची आणि करार तत्वावरील व एकत्रित मानधनावरील असून खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। यामध्ये पाहू शकता पहिलं पद जे आहे विशेषज्ञ यासाठी पाहू शकता एकूण जागा यामध्ये दर्शवण्यात आली आहेत। शैक्षणिक पात्रता आहे, पदाचं उपनाव आहे, यानंतर रिक्त पदसंख्या, पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदाचे मानधन आहे, एकूण रिक्त संख्या, सामाजिक आरक्षण आणि नियुक्तीचं ठिकाण इत्यादी बाबतची माहिती दर्शवण्यात आली आहे। पदानुसार ही चेक केली जाऊ शकते। दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS, यानंतर ऑडिओलॉजिस्ट आहे, श्रवणक्षम प्रशिक्षक म्हणून आहे, यासाठीची सुद्धा पाहू शकता याच्यामध्ये जागा आहे। यानंतर मनोविकृती नर्ससाठी आहे, स्टाफ नर्ससाठीची, तंत्रज्ञ या पदासाठी आणि त्यानंतर गटप्रवर्तक जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तकसाठीची एक जागा आहे। अशा पद्धतीने ह्या टोटल 21 जागा आहेत आरोग्य विभागासाठीच्या। वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची एकत्रित मानधनाची असून त्यांचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंतचा राहील। तसेच पाहू शकता 31 मार्च 2025 तसेच पाहू शकता यामध्ये पद भविष्यात सन 2025-26 मध्ये नामंजूर रद्द झाल्यास वरील सर्व पदांची सेवा 31 मार्च 2024 रोजी आपोआप संपुष्टात येईल। तर यानुसार पाहू शकता याच्यामध्ये वाढवण्यात आलेलं आहे। यानुसारची जाहिरात जी आहे पुन्हा जाहीर करण्यात आली आहे। इथे तो आहे सन चुकलेला आहे, पाहू शकता 2026 असू शकतं याबद्दल आणि 2025 नंतर संपुष्टात येईल अशा पद्धतीची माहिती आहे। परंतु वरील पदे 2025-26 करता मंजूर झाल्यास पुढील 11 महिने 29 दिवसांकरता पुनर्नियुक्ती समाधानकारक कार्यकालानंतर देण्यात येतील। तर यानुसार पाहू शकता 4 मार्च उमेदवारांकडून 4 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील। अर्ज स्वीकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी घेण्यात येतील। यामध्ये पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया प्रत्येक अर्जाकरता उमेदवारांनी राखीव प्रवर्गाकरता 100 रुपये त्याचबरोबर अराखीव प्रवर्गाकरता 150 रुपये अक्षरी इतकी रक्कम जे आहे इतकं शुल्क डिमांड ड्राफ्टद्वारे भरणं आवश्यक आहे। या पद्धतीने ही भरतीची जाहिरात विस्तृत जाहिरात डिटेल लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक चेक केली जाऊ शकते। आणि या पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती प्रक्रिया या पदासाठी अर्ज केला जाऊ शकतो। यामध्ये सरळ नियुक्ती असणार आहे आणि त्यासाठीची जी यादी आहे उमेदवारांच्या जे अधिकतम गुण आहेत पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या गुणांच्या आधारावर 100 गुण देऊन यानुसार गुणांकन पद्धती जाहीर करून त्यानुसार उमेदवारांची ही निवड यादी जाहीर केली जाईल। तर अशा पद्धतीने यामध्ये पाहू शकता अर्जाचा फॉर्मॅटसुद्धा देण्यात आलेला आहे। हा अर्जाचा फॉर्मॅट प्रिंट काढायचा आहे, फिलआउट करून दिलेल्या ॲड्रेसवर पाहू शकता पाठवायचा आहे। अशा पद्धतीने ह्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो। त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।